त्यानंतर म्युच्युअल फंड्स काय असतात, कॅपिटल मार्केट काय असते, बँकिंग सिस्टम काय असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय असतात, बँके नॅशनलाइज बँक आणि प्रायव्हेट बँक यामधला फरक काय असतो, समजलं ना. त्यानंतर कॉपरेटिव्ह सेक्टर ह्या काय असतात, जसं आता गायत्री मंदिर जवळ आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दिसते, तर ही काय सिस्टम असते, समजलं ना. कुठे आपल्याला प्रायव्हेट बँका दिसतात, कुठे सरकारी बँका दिसतात, ही सिस्टम कशी असते. इन्शुरन्स सेक्टर काय असते है ना, इन्शुरन्स म्हणजे काय, त्यानंतर त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे, या इकॉनॉमिक्समध्ये. ठीक आहे, थोडा अभ्यासक्रमाचा आढावा आपण घेऊन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण मग आपल्या स्टेप बाय स्टेप एका टॉपिककडे आपण जाऊया. ठीक आहे, तर सगळ्यांकडे बुक्स आहे, नसेल तर नोट डाऊन करा. मूलभूत संकल्पनामध्ये बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इकॉनॉमी, मूलभूत संकल्पना. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे मूलभूत संकल्पनामध्ये अर्थव्यवस्थांचे प्रकार. जसं आपल्या इथली अर्थव्यवस्था जर आपण पाहिलं तर आपल्या इथली अर्थव्यवस्था जी आहे ती ज्याला आपण काय म्हणू, संमिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स इकॉनॉमी आहे, समजलं ना. ज्यामध्ये जर अगर काही अर्थव्यवस्था जर पाहिल्या तर त्या स्पेशली ज्याला आपण म्हणू की भांडवली अर्थव्यवस्था म्हणजे कॅपिटलिझम तिथे असते. स्पेशली जसं आपल्या इथे पहा की काही उद्योग हे सरकारी मालकीचे आहे, तर काही उद्योग हे कोणाच्या मालकीचे आहे, खाजगी मालकीचे, समजलं ना. मात्र अमेरिकेसारख्या देशामध्ये जर तुम्ही गेले तर सर्व उद्योग हे कसे दिसेल तुम्हाला, खाजगी मालकीचे दिसेल. ते याला म्हणतात कॅपिटलिझम, भांडवली अर्थव्यवस्था. तर आपण बघूया मूलभूत संकल्पना लिहा फक्त. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे स्पेशलिटी ऑफ इंडियन इकॉनॉमी है ना. ठळक वैशिष्ट्ये की आपली अर्थव्यवस्था कशी आहे. जसं राज्यघटना जर तुम्ही शिकले असेल तर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहे, तशाच प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेची सुद्धा काय आहे, वैशिष्ट्य आहे. हे एक वैशिष्ट्य मी तुम्हाला आताच सांगितले की भारतीय अर्थव्यवस्था ही काय आहे, संमिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स इकॉनॉमी आहे. हे एक वैशिष्ट्य झालं, समजलं ना. तशाच प्रकारे इतर सुद्धा वैशिष्ट्य आहे जे आपल्याला या चॅप्टरमध्ये डिटेल पाहिजे आहे. ठीक आहे, काही 2-3 चॅप्टर सुरुवातीचे खूप बेसिक आहे, नंतर मेन आपण 4-5व्या चॅप्टरपासून आपण मेन मुद्द्यावर जाणार आहे. तिसरा चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप, दॅट इज द मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप. आणि जसं आपण देशातील प्रत्येक गोष्ट मोजतो तशाच प्रकारे जसं आपल्या इथला घरचा पैसा आपल्याला किती आहे, तर हे आपण स्वतःची संपत्ती मोजणे म्हणजे आपण स्वतःची संपत्ती मोज. मात्र असे देशामध्ये तर भरपूर नागरिक राहतात, मग या सर्वांजवळ पैसा किती आहे म्हणजे देशामध्ये किती पैसा आहे, देशांच्या जनतेकडे असणारा पैसा म्हणजे देशामध्ये असणारा पैसा. सगळ्यांचं उत्पन्न मोजणेच म्हणजे काय मोजणे, देशाचं उत्पन्न मोजणे. आणि देशाचं उत्पन्न मोजणे म्हणजे यालाच म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न, समजलं ना. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे वेगवेगळे मेथड्स आहे, समजलं ना. नॅशनल इन्कम मोजण्याच्या काय वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आणि याच्यामध्येच तुम्ही आता काही कन्सेप्ट ऐकलेले असेल, जसं मी GDP ऐकलं असेल है ना. GDP याच्या आधी कधी ऐकलं आहे, GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, PPP हे अशा एक प्रकारचं आहे. तर अशा प्रकारचे हे GDP वगैरे आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास व मानव विकास. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास व मानव विकास हे 3 कन्सेप्ट आहे. 3 कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. दॅट इज द आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, इकॉनॉमिकल ग्रोथ, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट अँड ह्युमन डेव्हलपमेंट है ना. हे 3 कन्सेप्ट आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर शाश्वत विकास हे काही पाहण्याची आवश्यकता नाही आहे. आर्थिक नियोजन, दॅट इज द इकॉनॉमिकल प्लॅनिंग. आर्थिक नियोजन, इकॉनॉमिकल प्लॅनिंग. नियोजनाचं आपण जर पाहिलं तर सर्वांना आतापर्यंत सगळ्यांना फिफ्थ प्लॅन माहीत आहे तुम्हाला,
कधी कधी ऐकलं आहे फिफ्थ प्लान किंवा पंचवार्षिक योजना है ना. पंचवार्षिक योजना तुम्ही ऐकलेल्या असेल. पहिली पंचवार्षिक योजना केव्हाची? 1951 to 1956. ठीक आहे. आतापर्यंत पंचवार्षिक योजना ह्या चालत आलेल्या आहे. मात्र ज्यावेळेस मोदी सरकार 2014-15मध्ये 15 किंवा 16मध्ये सत्तेवर आलं त्यावेळेस त्यांनी पंचवार्षिक योजनाच काय करून टाकल्या, ज्याला म्हणजे पंचवार्षिक योजना ज्या तयार केल्या जायच्या त्या प्लॅनिंग कमिशन मार्फत, कोणामार्फत तयार केल्या जायच्या? प्लॅनिंग कमिशन. सरकारने प्लॅनिंग कमिशनच काय केला? रद्द केलं. आणि तुम्ही आता पाहत असाल की नीती आयोग, समजलं ना, तर नीती आयोग प्लॅनिंग कमिशन रद्द झाल्यामुळे या म्हणजे पहिल्या योजनापासून ते आतापर्यंत तुम्हाला किती योजना राबवलेल्या दिसेल? पूर्ण योजना किती राबवल्या गेल्या? 11. वास्तविक पाहता आता ते सुरू राहिले असतं तर हा 13वी किंवा 14वी योजना राहिली असते. मात्र पंचवार्षिक योजना समाप्त झालेल्या आहे. आता पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून ॲक्च्युली हे जे आर्थिक नियोजन आहे या माध्यमातून देशाचा आर्थिक इतिहास तुम्हाला पाहायला मिळणार आहे की जसं 1951 ते 56 या काळात देशात काय घडलं, 56 ते 61 दुसरी पंचवार्षिक योजना, या काळामध्ये देशात काय घडलं. तर या पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी, तिसरी, 51 ते 56, 56 ते 61, 61 ते 66, अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. या योजनांच्या दरम्यान जसं आपण इथे जर पाहिलं 1962ला काय झालं होतं? 1960 को क्या हुआ था? भारत और चीन के बीच लढाई हुई थी. समजलं ना. भारत आणि 1962ला भारत आणि चीनच्या मध्ये युद्ध झालं. 1965ला काय झालं? भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान युद्ध झालं. समजलं ना. तर हे सगळे हिस्टॉरिटिकल बॅकग्राऊंड आपल्याला योजनांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. म्हणजे असंही म्हणायला हरकत नाही की पंचवार्षिक योजना आपल्याला देशाचा आर्थिक इतिहास काय होता हे सुद्धा आपल्याला शिकवणार आहे. ओके, क्लिअर. तर हे इथे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. त्यानंतर दारिद्र्य, नेक्स्ट चॅप्टर आहे दारिद्र्य. दॅट इज द पोवर्टी, दारिद्र्य. आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की दारिद्र्याचे प्रकार, मग दारिद्र्याचं भारतातील दारिद्र्याचं प्रमाण. मग सगळ्यांना माहीत आहे की आपण दारिद्र्यता सरकार मोजण्यासाठी APL 2 त्यांनी काय केलेलं आहे, आधार बनवण्यात आले आहे. एक APL आणि दुसरं BPL. ते APL मध्ये कोण राहणार, BPL मध्ये कोण राहणार. भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती, भारतातले असे पहिले 5 राज्य कोणते की ज्याच्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी आहे, असे 5 कोणते की ज्याच्यामध्ये जास्त आहे. समजलं ना. तर हे सर्व गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे? या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हे दारिद्र्य. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे रोजगार व बेरोजगारी. रोजगार व बेरोजगारी, एम्प्लॉयमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट. समजलं ना. तर रोजगार व बेरोजगारीमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे रोजगार आणि बेरोजगारी, मग याच्यामध्ये आपल्याला काही टाईप्स वगैरे पाहिजे आहे. समजलं ना. त्याच्यानंतर रोजगाराचं, कामगारांचं वर्गीकरण आपल्याला पाहायचं आहे. भारतातील बेरोजगारीचे मोजमाप हे मोस्टली आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तर हा सुद्धा एक इंटरेस्टेड चॅप्टर आहे. आणि बघूया आपण आता एवढं दुर्भाग्यवश आपलं आहे की भारतामध्ये बेरोजगारीचे आकडे हे NSSO मार्फत काय केले जातात, NSSO मार्फत आकडे जाहीर केले जातात. दॅट इज द NSSO फॉर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. NSSO फॉर काय होते, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. दरवर्षी NSSOने आकडे जाहीर करायला पाहिजे. मात्र आपलं दुर्भाग्य एवढं आहे की देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण एवढं जास्त असून सुद्धा सरकारमार्फत NSSOला बिलकुल थेट ऑर्डर आहे की तुम्ही बेरोजगारीचे आकडे काय करू नका, जाहीर करू नका. मात्र यांनी आकडे जाहीर केले नाही याचा अर्थ असा होत नाही की लोक काही मूर्ख नाही आहे की देशात बेरोजगारी कमी आहे की जास्त आहे याचं प्रमाण लोकांना कळणार नाही अशातला भाग नाही. समजलं ना. आणि संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये आणखी बेरोजगारी तर जास्त होतीच, आणखी या लॉकडाऊन किंवा कोरोनाच्या काळामध्ये आणखी बेरोजगारी ती वाढली, थोडीफार पूर्वपदावर यायला लागली. आता आफ्रिकेमध्ये आणखी एक ओमिक्रॉन म्हणून नवीन शोध लागला आहे ना. तर ते महिंद्रा अँड महिंद्राचे
डायरेक्टर म्हटले होते, त्यांनी आताच एक स्टेटमेंट दिलं ट्विटरवर. मी हा जर कोरोना हा जर विषाणू माणूस राहिला असता ते एखाद्या रेसलिंगमध्ये त्याला आणलं असतं. कुठे? रेसलिंगमध्ये. हे आपलं एखादा दूर असते ना WWF, एखादा ना असा सुचला असता त्याला, समजलं ना. पण दुर्भाग्यवश माणूस नाही आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे, त्याच्यामुळे असंही सुद्धाही येत नाही, समजलं ना. तर एवढा राग लोकांचा कोरोनावर आहे. ह्याच्यातून ते महिंद्रा अँड महिंद्राच्या जे महिंद्रा आहे त्यांच्या या स्टेटमेंटमधून हे प्रकट होते, हे लक्षात घ्या. तर रोजगार व बेरोजगारी, त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन व रोजगाराची निर्मिती. आता हा दारिद्र्य निर्मूलन व रोजगाराची निर्मिती हे जे तुम्हाला एक चॅप्टर दिलं आहे, याच्यामध्ये पुष्कळशा योजना दिलेल्या आहे की सरकारने अशा कोणत्या योजना राबवलेल्या आहे ज्यामुळे काय होईल, गरिबी कमी होईल, समजलं ना. गरिबी हटाव नारा कोणी दिला? मी तर नाही दिला, तुम्ही दिला. गरिबी हटाव, इंदिरा गांधी, समजलं ना. गरिबी हटाव नारा कोणी दिलेला आहे? इंदिरा गांधी. आणि त्यांच्या काळातच या पुष्कळशा योजना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती कार्यक्रम. त्यानंतर लोकसंख्या व भारताची लोकसंख्या, लोकसंख्याशास्त्र व भारताची लोकसंख्या. त्यानंतर आता इथून इकडे हे सगळे काय होते, इथपर्यंत तुम्ही जे पाहिले हे सगळे बेसिक चॅप्टर होते. मेन चॅप्टर आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे स्पेशली इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे भारतीय व्यापारी बँक व्यवसाय. भारतीय व्यापारी बँक व्यवसाय. आता भारतीय व्यापारी बँक व्यवसाय याच्यामध्ये आपल्याला आता सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे की आपली बँक काय होती, बँकांची इतिहास काय आहे, ब्रिटिशकालीन बँकांची रचना कशी होती, नॅशनलाइज बँका कशा उदयास आलेल्या आहे, RBIची निर्मिती कशी झाली, समजलं ना. त्या सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे सहकारी बँक व्यवसाय. सहकारी बँक व्यवसाय. सहकारी बँक व्यवसाय याच्यामध्ये आपल्याला पूर्ण कॉपरेटिव्ह सेक्टर पाहायचं आहे, सहकारी बँक व्यवसाय. त्यानंतर नेक्स्ट आहे भारतीय रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बँकांची बँक म्हणून कोणाला ओळखलं जाते? RBIला. सर्व बँकांना कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे? RBIचं, समजलं ना. सरकारची एक बँकिंग प्रतिनिधी, समजलं ना, म्हणून RBI वर्क करते आणि संपूर्ण बँकांवर नियंत्रण कंट्रोल ठेवण्याचं काम जे असते ते RBIचं असते. RBIचे काही फंक्शन्स आहे ते तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि पुष्कळसे असे फंक्शन्स आहे की जे बँकांची बँक आणि सगळ्या बँकांना कंट्रोल करते, याचा अर्थ त्याला किती पॉवर असेल याचा विचार तुम्ही करू शकता, समजलं ना. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हा थांबला सांगाल मला आहे ना. त्यानंतर नेक्स्ट आहे भारतीय भांडवल बाजार. भारतीय भांडवल बाजार. कारण की अभ्यासक्रमाशी परिचय होणे आपला खूप आवश्यक आहे, समजलं ना. एक चॅप्टर एक लेक्चर याच्यावर गेलं तरी चालेल, मात्र जोपर्यंत तुमचा अभ्यासक्रमासोबत परिचय होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा विषय आपल्या म्हणजे आपण शिकू शकतो की नाही शिकू शकत हे आजच क्लिअर होऊन जाईल, समजलं की नाही. नाहीतर पुष्कळशी अनिभिज्ञता आपल्यामध्ये असते की शेवटपर्यंत प्रश्नचिन्ह राहते, अर्धा सिलेबस येऊन जाते, अरे समोर काय राहील, समोर काय राहील, समजल का नाही, समजल का नाही, अशी अनभिज्ञता आपल्यामध्ये नसायलाच पाहिजे. म्हणून आज पहिल्याच दिवशी क्लिअर होऊन जाईल की हा सब्जेक्ट आपल्याशी आपण याला कॅप्चर करू शकतो किंवा नाही करू शकत. आणि नक्कीच करू शकतो. आतापर्यंत सगळे टॉपिक्स आम्ही कुठे ना कुठे शिकलो आहे, कुठे ना कुठे आपल्याशी संबंधित आहे, समजलं ना. तर हे लक्षात ठेवायचं आहे. भारतीय भांडवल बाजार. आता भारतीय भांडवल हे असं एक चॅप्टर आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेलं होतं की तुम्हाला काय पाहायचं आहे, म्युच्युअल फंड पाहायचे आहे, तुम्हाला डीमॅट पाहायचे आहे, तुम्हाला शेअर मार्केट कसं होते, वेगवेगळे सेविंगच्या स्कीम्स पाहायचे आहेत, तुमच्यामध्ये आणखी कोणत्या कोणत्या म्हणजे हे चॅप्टर तुम्हाला म्हणजे आयुष्यामध्ये तुमच्याकडे जर पैसा जर आला येईलच, आहे की नाही. पैसा जर आला, काही प्रश्नचिन्ह नाही ठेवताय,
आलात तर तुम्हाला हे चॅप्टर तुम्हाला स्टँड करून देणार आहे याच इकॉनॉमीमध्ये की तुम्ही त्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं आणि त्या पैशाला ग्रो कसं करायचं. पैसा सर्वांचकडे येतो, मात्र तो टिकतो खूप कमी जणांकडे. समजलं ना. तर टिकून ठेवण्याची ट्रिक्स तुम्हाला या चॅप्टरमधून मिळणार आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. भारतीय भांडवल बाजार, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या वित्तपुरवठा संस्था पाहणार आहे, फायनान्स कंपनीज पाहणार आहे, नाबार्ड पाहणार आहे, विमा कंपन्या म्हणजेच इन्शुरन्स कंपन्या काय असतो, एक्झिम बँक, म्युच्युअल फंड, सेबी है ना, या सगळ्या संस्था पाहणार आहे आणि हाच कॅपिटल मार्केट आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर भारताची चलन व्यवस्था. आता मला सांगा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द बँकिंग सिस्टम अँड कॅपिटल सिस्टम. भांडवल बाजार आणि बँकिंग बाजारमध्ये काय फरक आहे. तुम्हाला वर आतापर्यंत जे दिलं, भारतीय व्यापारी बँक व्यवसाय, सहकारी बँक व्यवसाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इथे तुम्हाला सर्व दिसते की हा बँक बाजार आहे. पण मी तुम्हाला याच्यानंतरचं एक चॅप्टर सांगितलं भारतीय भांडवल बाजार. तर बँकिंग सिस्टम आणि कॅपिटल सिस्टममध्ये काय फरक आहे. व्हॉट इज द डिफरन्स. चला, बँक आणि इन्शुरन्समध्ये काय फरक आहे. नाही नाही, ते तर ठीक आहे, ट्रान्सलेशन नाही. बँकिंगमध्ये तुम्ही काय करता. बँकेमध्ये तुम्ही काय करता है ना. तर तुम्ही रोज एखादं अकाउंट काढता, पैसे जमा करता, पैसे काढता, पैसे जमा करता, केव्हाही काढता. मात्र इन्शुरन्समध्ये असा काही व्यवहार तुम्ही करू शकता का. पैसे टाकले, पैसे काढले, पैसे टाकले, पैसे काढले, असं नाही. समजलं ना. तुम्ही जर पैसे टाकत असाल तर त्याची काही ना काही 10 वर्ष 5 वर्ष अशी काय असते, मर्यादा असते, कालावधी असतो. त्याच्यानंतरच तुम्हाला तो पैसा मिळतो. तुम्ही किती हातपाय पटकले तरी भेटणार नाही. समजलं की नाही. तर सांगण्यात तात्पर्य आहे की तुम्ही बँकिंग क्षेत्र म्हटलं तर इथे पैशाचे नियमित व्यवहार चालतात. समजलं ना. आणि या पैशाकडे तुम्ही इथं तुम्हाला ग्रोथ मिळेल याची काही शाश्वती नाही. समजलं ना. बँकेमध्ये पैसे ठेवता तर किती पर्सेंट मिळते. 6%. विसरून जा. किती. 4%. आता हळूहळू काय झालेलं आहे, आणखी 3.5% वर येणार आलेलं आहे. काही बँका SBI 3.5%च देते. समजलं ना. पण तू सांगण्यात तात्पर्य आहे की सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंटवर तर काहीच नाही भेटत. करंट अकाउंटवर काय मिळते. अंडा. करंट अकाउंटवर एकही व्याज दर मिळत नाही. सेव्हिंग अकाउंटवर आता किती पर्सेंटपर्यंत आला आहे. 3.5. तुम्ही अमेरिकेसारख्या देशामध्ये जर गेले तर सेव्हिंग अकाउंटवर 1%च मिळते. पण तिथले होम लोन काय असते, सस्ते असते. तिथले होम लोन किती पर्सेंटने मिळते. 3%. आपल्या इथे होम लोनचा रेट 7%, 8%, 9%. मग बैंक म्हणते की आपकी सिबिल के हिसाब से आपको होम लोन का रेट मिलेगा. सिबिल तुमचा जर कमी आहे, सिबिल काय आहे नंतर बोलू आपण. समजलं. म्हणजे सांगण्यात आलं, आपण विषयावर येऊ की बँकिंग सिस्टम ही अशी आहे की तुम्ही दैनंदिन तिथे पैशाचे व्यवहार करू शकता, काढू शकता, टाकू शकता, काढू शकता, टाकू शकता. आणि इथे काही खूप पैशाची तुमची ग्रोथ होईल अशी काही तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. मात्र तिकडे जर कॅपिटल मार्केटला गेले तर तुम्ही पैसा गुंतवा, लाँग टाईमपर्यंत गुंतवा आणि त्या लाँग टाईम नंतर तुम्ही काढा, तुम्हाला काय मिळेल. पैशाची ग्रोथ मिळेल. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन द बँकिंग सिस्टम अँड कॅपिटल सिस्टम. समजलं. तर हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. हे तुम्हाला हे 2 चॅप्टर शिकवणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे भारताची चलन व्यवस्था. भारताची चलन व्यवस्था, द करन्सी सिस्टम ऑफ इंडिया. करन्सी सिस्टममध्ये चलन व्यवस्था. आपल्याला पैसा, नोटा कुठे छापल्या जातात. नाशिकला. 500ची नोट नाशिक, 100ची नोट नाशिक, 200ची नोट नाशिक. तर सांगण्यात तात्पर्य आहे की संपूर्ण भारतामध्ये जर आपण विचार केला तर काय आहे, करन्सी नोट प्रेस आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करन्सी नोट्स प्रेस आहे, ज्या त्या तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. कॉईन, दॅट इज द कॉन्टोमेंट, दॅट इज द ज्याला कॉईनचे सुद्धा पाडण्याचे काय ठिकाण आहे, तर ते तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर देशातील पैसा मोजायचा कसा.
याच्या काही सिस्टम्स मोजायला पाहायला मिळणार आहे. दॅट इज द M1, M2, M3, M4. दीज आर द सिस्टम्स टू मेजर द मनी इन द एनी कंट्री. की या पैसे मोजण्याच्या काय आहे साधन आहे ते आपल्याला इथे मोजायचे. आपल्या इथले मोजायचे आहे तर काय धडधड धडधड धड, पण तू संपूर्ण देशाचे मोजायचे आहे ते एवढे शक्य नाही आहे. तर त्याचे काही RBIने काय केलेले आहे नॉर्म्स पाडून दिलेले ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. चलन पुरवठा मोजण्याच्या पद्धती. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. असा कोणता देश नाही जो आंतरराष्ट्रीय व्यापार नाही करणार. समजलं ना. आलू, प्याज, साखर, अनाज आपल्या इथे पिकते तर आपल्याला क्रूड ऑइल काय करावं लागतो. आपल्या इथे पिकते, मुबलक प्रमाणात पिकते. आपलं पोट भरल्यानंतर आपण त्याला काय करतो निर्यात करतो, एक्सपोर्ट करतो. समजलं ना. मात्र कच्चं ऑइल, पेट्रोल, डिझेल, समजलं ना, हे आपल्याकडे नाही होत. ते आपल्याला काय करावं लागते आयात करावं लागते. तर असा कोणताच देश संपूर्ण प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण नाही आहे. समजलं ना. तर हे यासाठीच प्रत्येक देश प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण नसल्यामुळे आयात आणि निर्यात म्हणजेच फॉरेन ट्रेड ही निर्माण झालेलं आहे. आजच्या काळापासून निर्माण नाही झालेलं आहे तर भरपूर वर्षापासून, म्हणजे इथून तुम्ही जर जेवढे वर्ष मागे जाता आला तेवढ्या वर्षापासून लोक आयात आणि निर्यात चालू होती. संपूर्ण जास्त आपण जर आयात निर्यात पाहिली, ब्रिटिश लोक आपल्या इथं कशासाठी आले, मसाल्यासाठी नाही आले. मसाला इथं चांगला मिळते तर मसाल्यासाठी डायरेक्ट नाही आले, व्यापार करायसाठी आले. समजलं नाही. आता एवढे मोठी युरोपियन्स जे मसाल्यासाठी डायरेक्ट येणार नाही, तर युरोपियन जर आपण पाहिलं तर हा जर आशिया खंड इकडला जर तुम्ही पाहिला तर यालाच पॅरलल कोणता युरोप खंड आहे. समजलं ना. आता आपण इथे ते आणि युरोप खंडाला आशिया खंडाकडे खूप जास्त अट्रॅक्शन होतं. म्हणजे युरोप खंडाचा आपण जर विचार केला तर हा जर भाग झाला तर हा पाश्चिमात्य देश झाले. इकडले कोणते देश झाले पाश्चिमात्य. आपण त्यांच्या कोणते देश झालो पूर्वोत्तर. तर पूर्वोत्तर देश हा पूर्ण जगामध्ये स्वर्ग आहे अशा प्रकारची काय होती लोकांची, म्हणजे त्यावेळेस मानलं जायचं. कारण की या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्याच्यानंतर सगळ्या जुने काही धन दौलतनी हा देश भरलेला. समजलं ना. तुम्ही विचार करू शकता की युरोपमध्ये काही कमी नसेल, मात्र एवढा मोठा समुद्र ओलांडून जहाज उपलब्ध नव्हती तरीही हे लोक आपल्या इथे आले. याच्यासाठी काही ना काही तर आपल्यामध्ये असेल. समजलं ना. 150 वर्ष म्हणजे खवार करायला 150 वर्ष लागले. आपल्याला लुटायला 150 वर्ष लागले. म्हणजे किती संपत्ती इथे असेल याचाही विचार तुम्ही करू शकता. एखादं लुटायचं आहे तर खटकन, समजलं ना, पटकनच लुटायला काही वेळ लागायला नाही पाहिजे, पण लुटायला 150 वर्ष लागले म्हणजे किती संपत्ती असेल याचाही तुम्ही विचार करायला पाहिजे. समजलं ना. तर हा देश आपल्या इथे तेवढीच साधन सामग्री होती. मात्र सांगण्यात तात्पर्य हे आहे की तो त्या काय झाला. आज जर आपण इथे इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर प्रत्येक देशामध्ये आयात आणि निर्यात चालतात. इथे तुम्हाला पाहायला मिळेल की भारत सर्वात जास्त कोणाला निर्यात करतो, भारत सर्वात जास्त कोणत्या देशाकडून आयात करतो, कोणत्या वस्तूची निर्यात करतो, कोणत्या वस्तूची आयात करतो, मग पहिले 5 शेवटले 5, पहिले 5 शेवटले 5. समजलं ना. तर हे तुम्हाला इथे पाहायचं आहे. त्याच्यानंतर व्यापार तोल व व्यवहार तोल. व्यापार तोल दॅट इज द बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ अकाउंट. हे तुम्हाला इथे पाहायचं आहे. जसं नेहमी आता जो पहिला चॅप्टर जर तुम्हाला समजला असेल आंतरराष्ट्रीय व्यापार, तर नेहमी आपली जी इकॉनॉमी आहे ही सुदृढ आहे तेव्हा केव्हा तुम्ही म्हणाल, सुदृढ किंवा साऊंड आहे केव्हा तुम्ही म्हणाल, जेव्हा आपला नाही राष्ट्रीय उत्पन्न सोडा, मी याच्या आधीच्या याच्यात 2 कन्सेप्ट सांगितलं. कोणते, आयात आणि निर्यात. तर तुमची निर्यात जास्त राहील आयातीपेक्षा, तर तुमचा देश साऊंड राहील की आयात जास्त राहील तर साऊंड राहील, निर्यात जास्त. समजलं ना. तुमचा एक्सपोर्ट हा काय असायला पाहिजे, नेहमी आयातीपेक्षा जास्त असायला पाहिजे. तेव्हा तुम्ही म्हणू शकता की नाही आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे. तुम्ही हे म्हणू शकत नाही की आपल्या इथे आयात जास्त आहे म्हणून आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर. समजलं ना. तर आपली निर्यात ही नेहमी जास्त असावी आयातीपेक्षा, हे आम्ही करू शकतो. मात्र आपल्याला सडली थैली घ्यायची आहे
तरी मेड इन चायना. हा पेनही वापरला तर माहीत नाही कुठला आहे तर आहे का इंडियाचा. पाहू द्या. आई वाटत नाही क्यू 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 यो म्हणून लिहिलं आहे ना. हा लिहिलं आहे नाही इथे लिहिलंच आहे. हे पा हा पेनी नाही आहे. पेनी इंडियाचा नाही आहे. समजलं ना. आता आम्ही काही इथे लिहिला आहे इंडिया मार्केटेड बाय इंडिया आहे. मॅन्युफॅक्चरिंग बाहेरचं. तर आपली मेंटॅलिटी म्हणजे ॲक्च्युली आपण या गोष्टीला आपण महत्त्वच देत नाही. आपल्याकडे वस्तू आली काय घेणं देणं करायचं आपल्याला. आपली गरज भागली, आपल्याकडे वस्तू आली, कमी दरात मिळाली, काम खतम. ती भारतात बनली आहे की ती दुसऱ्या देशात बनलेली आहे आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. समजलं ना. मग आपल्या निर्यात वाढणार कशी. आपली तर आयातच वाढेल. काही तुम्ही मागून राहिले आहे तर समोरचा व्यापारी काय करेल, बोलावेल. समोरचा व्यापारी त्याच्यात वरच्या व्यापाऱ्याकडून बोलावेल, त्याचा वरचा व्यापारी दुसऱ्या देशाकडून बोलावेल. तर आपली निर्यात वाढेल की आयात वाढेल. आयात वाढेल. समजलं की नाही. तर हे मग याच्यामुळेच आपला व्यापार तोल आणि व्यवहार तोल हा बिघडतो आणि तेच कन्सेप्ट तुम्हाला इथे पाहिजे. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. सार्वजनिक वित्त इथे आपल्याला पाहायचं आहे. जसं सार्वजनिक वित्तामध्ये आपल्याला वेगवेगळ्या काही कन्सेप्ट पाहायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला भारतीय अर्थसंकल्प काय असतो, बजेट काय असतो. जसं आपण पॉलिटीमध्ये तुम्ही पाहाल किंवा पाहिलेलं असेल की जसं बजेट मांडला जातो, बजेट हे एक मनी बिल असते, ते लोकसभेतच मांडावं लागते. ते इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला डिटेल पाहायला मिळणार आहे आणखी. ठीक आहे ना. तर इथे बजेट तुम्हाला सार्वजनिक वित्तामध्ये. भारतीय कर संरचना हे सुद्धा इथे भारतीय कर संरचनेमध्ये तुम्हाला टॅक्स हा सिस्टम, टॅक्स हे काय असते हे तुम्हाला सर्व इथे पाहायला मिळणार. समजलं. टॅक्स हे काय आहे. टॅक्स म्हणजे काय. जुनी अर्थ सांगितलं मला माहीत आहे.